सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत SYBA जनरल जॉग्रफी या विषयातील प्रकरण क्रमांक 2 मधील परिसंस्थांचे वर्गीकरण या विषयावर आज आपण या आपल्या ई कंटेंटद्वारे चर्चा करणार आहोत. कलेक्शन अँड प्रेझेंटेड बाय डॉक्टर संजय जगताप. विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्थेचे वर्गीकरण करत असताना आपणास त्याचे 2 विविध प्रकार किंवा वर्गीकरणाचे भाग या ठिकाणी पाहता येतात. पहिल्या भागामध्ये जी परिसंस्था निसर्ग निर्मित असते किंवा नैसर्गिक विविध घटकांच्या साहाय्याने आपल्याला ती निर्माण झालेली दिसते, त्याला आपण नैसर्गिक परिसंस्था असे संबोधू शकतो. तर दुसरी परिसंस्था म्हणजे मानवी आविष्कार किंवा मानवाने निर्माण केलेले विविध प्रकारचे घटक यांच्या अनुषंगाने जी परिसंस्था निर्माण झालेली आहे त्याला आपण मानवी परिसंस्था असे संबोधू शकतो. नैसर्गिक परिसंस्थेअंतर्गत भूपरिसंस्था म्हणजेच जमिनीवरील परिसंस्था, जल परिसंस्था म्हणजे पाण्यातील परिसंस्था आणि तिसरा जो भाग आपल्याला पाहता येतो तो म्हणजे वातावरणीय परिसंस्था. भूपरिसंस्थेमध्ये आपल्याला भूखंड परिसंस्था, मातीमध्ये असलेली मृदा परिसंस्था आणि द्वीपीय परिसंस्था या 3 विविध विभागांचा अभ्यास आपणास या वर्गीकरणामार्फत सांगता येतो. भूपरिसंस्थेअंतर्गत भूखंड परिसंस्था जेथे निर्माण झाली आहे त्याचं परत एकदा आपल्याला 4 वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला वर्गीकरण करता येतं आणि म्हणून भूखंड परिसंस्थेअंतर्गत जंगल परिसंस्था, गवताळ परिसंस्था, वाळवंटी किंवा त्याला उष्ण वाळवंटी परिसंस्था आणि शीत वाळवंटी परिसंस्था असे म्हणले जाते. जंगल परिसंस्थेच्या अंतर्गत आपणास विषववृत्तीय जंगल परिसंस्था, मोसमी जंगल परिसंस्था, चीनी जंगल परिसंस्था, पश्चिम युरोपियन जंगल परिसंस्था, भूमध्य सामुद्रिक जंगल परिसंस्था, सूचीपर्णी जंगल परिसंस्था अशा एकूण 6 विविध महत्त्वाच्या जंगल परिसंस्थांचा अभ्यास आपणास करता येतो. भूखंड परिसंस्थेच्या अंतर्गत गवताळ परिसंस्थेमध्ये उत्तर अमेरिकेतील प्रेयरी, दक्षिण अमेरिकेतील पंपाज, रशियातील स्टेप्स, आफ्रिकेतील डाउन्स, ऑस्ट्रेलियामधील व्हेल्ड आणि न्यूझीलंडमधील कॅटरबरी प्लॅन या गवताळ परिसंस्थांचा अभ्यास केला जातो. उष्ण वाळवंटी परिसंस्थेअंतर्गत जगातील जे सर्व वाळवंटी प्रदेश आपल्याला पाहायला मिळतात त्या परिसंस्थांचा अभ्यास या ठिकाणी अपेक्षित आहे. सहारा वाळवंटी परिसंस्था, कलहारी वाळवंटी परिसंस्था, आटाकामा वाळवंटी परिसंस्था, कोलोरॅडो वाळवंटी परिसंस्था, अरेबिया वाळवंटी परिसंस्था आणि आपल्या भारतातील थरच वाळवंटीय परिसंस्था अशा काही महत्त्वाच्या परिसंस्थांचा अभ्यास आपल्याला या परिसंस्था वर्गीकरणाअंतर्गत करता येतो की जेथे अत्यंत प्रचंड उष्णता आणि पर्जन्याचं प्रमाण आपल्याला कमी असलेलं दिसतं. या उलट जिथे बर्फाच्छादित प्रदेश खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला आढळून येतो अशा शीत वाळवंटी परिसंस्थांचा अभ्यासही आपण या ठिकाणी महत्त्वाचा मानला आहे. यामध्ये आपल्याला माहिती आहे की एक बर्फाच्छादित प्रदेशामध्ये एकाला आपण महासागर म्हणतो तर दुसऱ्याला आपण खंड या नावाने ओळखतो. आर्क्टिक महासागरीय शीत वाळवंटी परिसंस्था आणि अंटार्क्टिका खंडीय शीत वाळवंटी परिसंस्था
अशा पद्धतीने भूपरिसंस्थेअंतर्गत भूखंड परिसंस्था जी निर्माण झाली आहे त्याचे एकूण 4 वेगवेगळे प्रकार आपण या ठिकाणी पाहू शकतो. त्यानंतर मृदा परिसंस्था म्हणजे जी मातीमधले जे सूक्ष्म जीव जीवाणू आणि मातीमध्ये उगवणारे सूक्ष्म वनस्पती यांच्यामार्फत जी परिसंस्था निर्माण झालेली आहे त्याला मृदा परिसंस्था असं म्हणलं जातं. आणि द्वीपीय परिसंस्था ही द्वीपकल्पामध्ये आपणास पाहता येते. नैसर्गिक परिसंस्थेमध्ये जलपरिसंस्था ही आपल्याला 2 वेगवेगळ्या भागांमध्ये विभागलेली दिसून येते. जलपरिसंस्थेअंतर्गत गोड्या पाण्यातील परिसंस्था यामध्ये नदी परिसंस्था म्हणजे वाहणाऱ्या पाण्यामधली असलेली परिसंस्था, तळी परिसंस्था आणि सरोवर परिसंस्था असे एकूण 3 वेगवेगळ्या भागामध्ये त्याचं वर्गीकरण केलं जातं. आणि खाडी परिसंस्था, समुद्र परिसंस्था आणि महासागरीय परिसंस्था असे या खाऱ्या पाण्यातील परिसंस्थांचा अभ्यास आपणास करता येतो. वातावरणीय परिसंस्था ही नैसर्गिक परिसंस्था म्हणून ओळखली जाते, परंतु या वातावरणीय परिसंस्थेमध्ये जरी पक्षी यांचा वावर आपल्याला पाहायला मिळाला तरीसुद्धा पक्ष्यांची जी काही परिसंस्था आपल्याला पाहायला मिळते ही परिसंस्था भूपरिसंस्था किंवा जलपरिसंस्था म्हणूनच ओळखली जाते. परंतु वातावरणामध्ये असलेले जे सूक्ष्म जीव आहेत या सूक्ष्म जीवांची परिसंस्था वातावरणीय परिसंस्था म्हणून ओळखली जाते. परिसंस्थेच्या वर्गीकरणामध्ये दुसऱ्या विभागात मानवी आविष्कारांच्यामुळे निर्माण झालेली परिसंस्था त्यास आपण मानवी परिसंस्था म्हणून ओळखतो. या परिसंस्थेअंतर्गत कृषी परिसंस्था म्हणजे शेती विभाग, पशुपालन परिसंस्था, खाणकाम व्यवसायामुळे निर्माण झालेली परिसंस्था त्याला खान परिसंस्था म्हणलं जातं. नगरांची वाढ विकास होऊन खेड्यापासून ते महानगरापर्यंत एखाद्या नगराचं रूपांतर आपल्याला झालेलं दिसतं आणि त्यात जी परिसंस्था निर्माण झाली आहे त्याला नागरी परिसंस्था म्हणलं जातं. उद्योगधंद्यांच्यामुळे निर्माण झालेल्या परिसंस्थेला औद्योगिक परिसंस्था म्हणलं जातं. आणि मानवी प्रयत्नांमुळे आपण जी परिसंस्था कृत्रिमरित्या तयार करतो त्याला कृत्रिम परिसंस्था असं त्या ठिकाणी म्हणलेलं दिसून येतं. आपल्याला आपल्या सिलेबसप्रमाणे एकूण 2 वेगवेगळ्या परिसंस्थांचा अभ्यास तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. त्यातील सगळ्यात पहिली परिसंस्था आहे विषुववृत्तीय सदाहरित अरण्य परिसंस्था. इक्वेटोरियल रेन फॉरेस्ट असं आपण या परिसंस्थेला ओळखलेलं दिसतं. विषुववृत्तीय सदाहरित अरण्य परिसंस्था ही पर्जन्य अरण्य म्हणून ओळखली जातात. त्याला इंग्लिशमध्ये रेन फॉरेस्ट RAINFOREST रेन फॉरेस्ट म्हणून ही ओळखली जातात. ह्याचा विस्तार किती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर विषुववृत्ताच्या उत्तरेला 5 अंश आणि दक्षिणेला 5 अंश अशा पद्धतीने विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूस 5 अंशापर्यंत आपल्याला विषुववृत्तीय सदाहरित अरण्याची निर्मिती झालेली दिसते. आणि म्हणूनच या अरण्यांमधली निर्माण झालेली परिसंस्था ही 5 अंश उत्तर ते 5 अंश दक्षिण या एक्सटेंटमध्ये आपणास आढळून येते. विषुववृत्तीय सदाहरित अरण्य परिसंस्था आपल्याला प्रामुख्याने विषुववृत्तीय कटिबंधीय प्रदेशामध्ये दक्षिण अमेरिका या देशामध्ये किंवा खंडामध्ये ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात, आफ्रिका खंडामध्ये काँगो नदीच्या खोऱ्यात, आग्नेय आशियामध्ये मलेशिया, इंडोनेशिया आणि न्यू गिनी अशा एकूण 3 वेगवेगळ्या भागांमध्ये आपल्याला पाहता येते. या ठिकाणी तुम्हाला लोकेशन दिलेलं आहे. जे डाव्या बाजूला दिलेलं आहे तो दक्षिण अमेरिका, तिथून वाहणारी ॲमेझॉन नदी. मध्यवर्ती भागात जो हिरवा रंग दाखवलेला आहे त्या ठिकाणी कांगो नदीच्या खोऱ्यामध्ये आणि आग्नेय आशियामध्ये या ठिकाणी मलेशिया, इंडोनेशिया, न्यू गिनी ह्याच्यामध्ये काही भाग भारत, ब्रह्मदेश, बांगलादेश, कांपुचिया, नेपाळ, चीन यांचा आपणास पाहता येतो. आता ज्या प्रदेशामध्ये ही परिसंस्था आढळून येते त्या परिसंस्था निर्माण होण्यामागची हवामानाचा आपणास अभ्यास या ठिकाणी करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की विषुववृत्तीय कटिबंधीय प्रदेशामध्ये सूर्यकिरणे वर्षभर लंबरूप पडत असतात.
लंबरूप किरणांमध्ये उष्णतेचं प्रमाण आपल्याला नेहमी जास्त असलेलं दिसतं आणि म्हणून या 0° म्हणजे विषुववृत्तीय कटिबंधीय प्रदेशामध्ये वार्षिक तापमानसुद्धा आपल्याला जास्त असलेलं दिसतं. ज्या ठिकाणी वार्षिक तापमान जास्त असतं त्या ठिकाणी दिवसा जमीन प्रचंड तापते, तापलेली हवा हलकी होते, वर जाते आणि वर गेल्यानंतर त्या ठिकाणी ती थंड होते. थंड झाल्यानंतर सांद्रीभवनाची प्रक्रिया होते, सापेक्ष आर्द्रता 100% होते, ढगांची निर्मिती होते आणि रोज दुपारी 4 नंतर या विषुववृत्तीय कटिबंधीय अरण्याच्या प्रदेशामध्ये आपणास आरोह स्वरूपाचा पाऊस पडलेला दिसून येतो. पडणारा हा पाऊस हा ढगांच्या गडगडासह आणि विजांच्या चकचकाटासह आपणास पडलेला दिसतो. हे याचं प्रमुख वैशिष्ट्य आपण या ठिकाणी सांगू शकतो. साहजिकच आहे, दररोज जर पाऊस पडत असेल तर वार्षिक आर्द्रतेच्या प्रमाणामध्ये सुद्धा आपल्याला वाढ झालेली दिसते आणि या ठिकाणी वार्षिक आर्द्रतेचं प्रमाण 80% जास्त असतं असं आपण या ठिकाणी सांगू शकतो. परिसंस्थेचा अभ्यास करत असताना या विषुववृत्तीय सदाहरित अरण्य परिसंस्थेमधल्या वनस्पती आणि त्यांच्या काही वैशिष्ट्यांचा भाग आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. विषुववृत्ताच्या या पट्ट्यात रोज पडणारा पाऊस आणि या ठिकाणचं अतिउष्ण हवामान हे जरी इतर कोणत्याही सजीवांना त्या ठिकाणी निरुपयोगी असलं तरीसुद्धा हे हवामान आपल्याला नैसर्गिक घटकाच्या अनुषंगाने आपण ज्या वेळेला विचारात घेतो त्यावेळेला मात्र वनस्पतींच्या वाढीकरता प्रचंड अनुकूल असलेलं दिसून येतं आणि म्हणून ज्या अर्थी हे हवामान हे वनस्पतींच्या वाढीकरता अतिशय अनुकूल आहे त्यामुळे या परिसंस्थेमध्ये वनस्पतींची वाढ ही अतिशय प्रचंड वेगाने आपल्याला झालेली दिसून येते. या अरण्यांना सदाहरित अरण्ये असं म्हणलं जातं. ह्याचं कारण आपण ज्या वेळेला जाणून घेतो त्यावेळेला या ठिकाणी पर्जन्याचं कोणत्याही प्रकारे दुर्भिक्ष नाही आहे. पाण्याची सुकाळ आपल्याला या ठिकाणी पाहता येतो. वनस्पतींना वर्षभर पाणी उपलब्ध असतं आणि म्हणून या प्रकारच्या परिसंस्थेमध्ये वनस्पतींची पाने वर्षभर आपल्याला हिरवीगार असलेली दिसतात आणि म्हणून या अरण्यांच्या प्रदेशाचं अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही अरण्य घनदाट स्वरूपाची आहेतच, परंतु त्याचबरोबर ही अरण्य मिश्र जातीची अरण्य किंवा जंगले म्हणून ओळखली जातात. आता या जंगलांच्या मध्ये किती घनदाट आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे वृक्ष आपल्याला आढळून येतात. एक सर्वसाधारण अंदाज आपण जर काढला तर एका स्क्वेअर चौरस किलोमीटरमध्ये म्हणजे 1 किलोमीटरचं जर आपण चौरस तयार केला तर ह्या एका स्क्वेअर किलोमीटरमध्ये 750 विविध प्रकारचे वृक्ष आढळून येतात. म्हणजे हजारो वृक्ष आढळतात, परंतु त्याच्यामध्ये आपण जर वेगवेगळी झाडं जर मोजण्याचा प्रयत्न केला, वेगवेगळ्या जातीची झाडं मोजण्याचा प्रयत्न केला तर आपणास असं आढळून येतं की 700-750पेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीची झाडं या एका चौरस किलोमीटरमध्ये आपणास आढळतात. या जंगलांचं पुढचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी वृक्षसंपदा वाढण्याकरता एवढं प्रचंड अनुकूल हवामान आपल्याला पाहायला मिळतं की आपण म्हणतो ना पावला पावलाला, त्या पद्धतीने वृक्ष हे पावला पावलाला म्हणजे अतिशय जवळ वाढत असतात. मग ज्या वेळेला हे वृक्ष अतिशय जवळ वाढतात त्यावेळेला खेळती हवा बंद होते, सूर्यप्रकाश या वनस्पतींना मिळणं दुरापास्त होतं आणि म्हणून या वनस्पतींच्या मध्ये अंतर्गत स्पर्धा चालू होते. अंतर्गत स्पर्धा म्हणजे फक्त मानवांमध्ये स्पर्धा असते असं काही नाही, इतर प्राण्यांमध्ये स्पर्धा असते असं नाही, तर या जंगलांमध्ये वनस्पतींमध्ये सुद्धा स्पर्धा निर्माण होते. कशाकरता? तर स्वतःला मोकळी हवा आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळावा म्हणून. परिणामी या ठिकाणचे वृक्ष अत्यंत उंच वाढलेले असतात. या ठिकाणी सरळसोट वाढलेली खोडे आणि त्यावर हिरव्यागार पानांचा दाट मुकुट अशा पद्धतीची जंगलांची रचना आपल्याला या ठिकाणी पाहता येते.
याला आपण इंग्लिशमध्ये कॅनोपी असं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणजे खऱ्या अर्थाने जंगल म्हणजे काय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर हे खऱ्या अर्थाने जंगल तुम्हाला विषुववृत्तीय सदाहरित अरण्य परिसंस्थांमध्ये पाहता येतं. जंगलांची खरी व्याख्या की सूर्याचा किरण हा पृथ्वीपर्यंत पोचत नाही एवढं घनदाट ज्या वेळेला वृक्षसंपदा आपल्याला एखाद्या प्रदेशात आढळून येते त्या ठिकाणी त्याला जंगल असं म्हणलं जातं. आणि जंगलाची खरीखुरी व्याख्या सार्थ ठरवण्याचं काम ह्या विषुववृत्तीय सदाहरित अरण्यांमध्ये आपल्याला पाहता येतं. आता उंचीनुसार आपण जर विचार केला तर ही जंगलं 3 स्तरांवर आपल्याला विभागलेली दिसतात. ज्या वृक्षांना सगळ्यात जास्त सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते असे वृक्ष 46 मीटर उंचीपर्यंत आपल्याला वाढलेले दिसतात. दुसरा स्तर 18 मीटरपर्यंत वाढणाऱ्या वृक्षांचा आणि तिसऱ्या स्तरामध्ये 15 मीटरपर्यंत किंवा उंचीपर्यंत वृक्षांची वाढ आपणास झालेली दिसते. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की जंगलं एवढी घनदाट आहेत की सूर्यप्रकाश तुमच्या जमिनीपर्यंत आपल्याला पोहोचत नाही असं या ठिकाणी सांगता येतं. आता बघा जंगलं वरवर तर वाढत चाललेली आहेत, खाली जमिनीवर काय तर या परिसंस्थेमध्ये अजून एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं. अनेक परजीवी वनस्पती म्हणजे आपण थोडक्यात त्यांना आपल्या शुद्ध मराठीमध्ये बांडगुळ म्हणतो के अशा परजीवी वनस्पती आपल्याला आणि वेगवेगळ्या प्रकारची झुडपं या ठिकाणी जंगलांमध्ये वाढलेली दिसतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे वरती तर घनदाट जंगल आहेच परंतु खाली जमिनीवरती सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या परजीवी वनस्पती वेली आणि झुडपं यांचं प्रचंड मोठं जाळं तुम्हाला जमिनीवरती सुद्धा निर्माण झालेलं पाहता येतं. आणि म्हणून खऱ्या अर्थाने घनदाट हा शब्दप्रयोग या विषुववृत्तीय सदाहरित अरण्यातील जंगलांना आपल्याला लागू पडलेला दिसतो. कोणते कोणते वृक्ष या परिसंस्थेमध्ये आढळतात? मोहगनी, रोजवूड, आयर्नवूड, रबर, बांबू, तेल्याताड, सिंकोना, एबनी, शिसवी इत्यादी अनेक विविध प्रकारचे वृक्ष आपल्याला या अरण्यांमध्ये आढळून येतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो या वनस्पतींचं किंवा झाडांचं एक दुरुपयोग नाही म्हणू शकत आपण त्याला, परंतु तोटा आपल्याला या ठिकाणी सांगता येतो की या ठिकाणी या परिसंस्थेमध्ये व्यापारी तत्वावरती जंगलतोड किंवा वृक्षतोड आपणास करता येत नाही. कारण की या जंगलांमध्ये एक प्रकारचे वृक्ष आपल्यास आढळत नाही. वरती तुम्ही उदाहरण पाहिलंय, दर चौरस किलोमीटर क्षेत्रात 750 असे वृक्ष आपल्याला आढळून येतात. या ठिकाणचं झाडाचं लाकूड हे अत्यंत जड आपल्याला असलेलं दिसतं, त्याच्यात सेल्युलोजचं प्रमाण आपल्याला कमी असलेलं दिसतं आणि म्हणून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये आपल्याला ह्या वृक्षांची किंमत अतिशय कमी असलेली दिसते. बरं ठीक आहे, त्यातनंही तुम्ही वृक्षतोड किंवा जंगलतोड केली, परंतु ही वाहतूक कशा पद्धतीने करणार? कारण वाहतूक करण्याकरता तुमचे ट्रक जाण्याकरता त्या ठिकाणी रस्ते निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. परंतु या ठिकाणी जर रस्ते तयार केले तरीसुद्धा या ठिकाणचं वृक्ष तोडून आपण रस्ते तयार केले असतानाही या ठिकाणचं हवामान हे वृक्षांच्या वाढीकरता अत्यंत अनुकूल असल्यामुळे आत्ता आम्ही रस्ते तयार केले तर 4 महिन्यामध्ये त्या रस्त्यांवरती सुद्धा झाडं उगवायला सुरुवात होते के. आणि म्हणून अशा या कठीण परिस्थितीमध्ये या अरण्यांच्या परिसंस्थांमध्ये आपणास वृक्षतोड ही व्यापारी तत्वावर केली जात नाही असं आपण या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो. विषुववृत्तीय परिसंस्थेमधली वनसंपदा पाहिल्यानंतर तिची काही कॅरेक्टरिस्टिक पाहिल्यानंतर आपल्याला या वृक्षसंपदांच्या बरोबर प्राणीसंपदांचाही अभ्यास अत्यंत महत्त्वाचा आहे. झाडावर राहणारी माकडे, खारी, गुणगुणा पक्षी, सूर्यपक्षी, हनी क्रीपर, साप, पोपट, मॅकॅव के असे झाडावर राहणारे आपल्याला काही प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. जमिनीवर राहणारे हरिण, काळवीट, डुक्कर, तापीर, हत्ती, रेडा, गेंडा, ॲनाकोंडा म्हणजे जगातील सर्वात मोठे साप, त्याचबरोबर सिंह आणि वाघ आपल्याला या ठिकाणी परिसंस्थेत पाहता येतात.
पाणघोडे, कासव, मगर, सुसर, पानसर्प, मासे व इतर जलचर प्राणी हे पाण्यामध्ये आपल्याला राहताना दिसतात. या व्यतिरिक्त या उष्ण आणि दमट हवामानामध्ये माशा, मुंग्या व दलदलीच्या प्रदेशामध्ये डासांचं प्रमाण आपल्याला खूप भरपूर प्रमाणात असलेलं दिसतं. या ठिकाणी असलेली विषारी टेस्से माशी हे या ठिकाणच्या प्राणी संपदाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्यपूर्ण माशी म्हणून यामध्ये पाहता येते. इतकी ही परिसंस्था गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असल्यामुळे या ठिकाणचं उष्ण दमट हवामान, रोज पडणारा प्रचंड पाऊस आणि अत्यंत अथांग अफाट मोठ्या प्रमाणात पसरलेली वृक्षसंपदा यामुळे या प्रदेशामध्ये मानवी जीवन जगण्याकरता हा प्रदेश प्रतिकूल आपल्याला असलेला दिसतो आणि म्हणून मानवाचा वावर या जंगलामध्ये आपल्याला कमी असलेला दिसतो. या जंगलांमध्ये फक्त आपल्याला पिग्मी जमातीची लोक हे आपल्या वसाहती करून राहताना दिसतात. या ठिकाणच्या प्रतिकूल हवामानामुळे त्यांची वाढ आपल्याला नीट झालेली दिसत नाही. अशी हे पिग्मी जमातीची लोक या विषवृत्तीय परिसंस्थेमध्ये निश्चितपणे आपला गुजराण करतात आणि या ठिकाणी अधिवासामध्ये ते राहतात. परंतु मागील काही दशकांमध्ये म्हणजे गेल्या 30-40 वर्षांमध्ये मानवाच्या हस्तक्षेपामुळे विषवृत्तीय परिसंस्थेचा समतोल आज बिघडत चाललेला आपल्याला पाहता येतो. मोठ्या प्रमाणावर जंगलतोड आपल्याला झालेली दिसते आणि म्हणून या परिसंस्थातील काही महत्त्वाच्या जैविक जाती हळूहळू आपणास नष्ट होताना पाहता येतात विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने विषवृत्तीय कटिबंधीय जंगल परिसंस्थेचा अभ्यास आपण या ठिकाणी करू शकतो. या ठिकाणी बघा जंगल दाखवलेलं आहे. बघा किती घनदाट जंगल आहे. वरती वृक्ष तर खूप जोरात वाढलेले आहेत आणि खालीसुद्धा परजीवी अशा प्रकारच्या वनस्पती आपणास पाहायला मिळतात. आणि हे रेन फॉरेस्ट म्हणजेच तुम्हाला मी सांगितलं पर्जन्य अरण्य असं म्हणलं जातं. यातले हे विविध प्राणी आपल्याला या ठिकाणी दाखवलेले दिसतात. तुम्हाला मॅकाव नावाचा पक्षी माहिती नव्हता, परंतु या ठिकाणी बघा पोपटासारखा एक पक्षी लाल आणि निळ्या रंगामध्ये दाखवलेला आहे. त्याला मॅकाव पक्षी असं त्या ठिकाणी म्हणलं जातं. अभ्यासक्रमानुसार दुसरी परिसंस्था म्हणजे तळी परिसंस्था. तळी परिसंस्था आणि सरोवर परिसंस्था दोघांचं स्वरूप आपल्याला एकत्रित असलेलं दिसतं, एकसारखं आपल्याला असलेलं दिसतं. तळी परिसंस्थेला पॉन्ड इकोसिस्टीम असं त्या ठिकाणी ओळखलेलं दिसतं. तळी परिसंस्था ही गोड्या पाण्यातील परिसंस्था म्हणून ओळखली जाते. आता तळी परिसंस्थेचं स्वरूप आणि त्याचा विस्ताराचा अवलंब आपण जर केला किंवा अभ्यास केला तर तळ्याच्या विस्तारावरती ह्या तळी परिसंस्थेचा विस्तार आपल्याला अवलंबून असलेला दिसतो. साधारणपणे तळी ही उथळ स्वरूपाची असतात, म्हणजे जास्त खोली नसती त्याची. या तळ्यांमध्ये सूर्यप्रकाश भरपूर मोठ्या प्रमाणात पडतो. तसेच आजूबाजूच्या जमिनीवरील जे पोषक द्रव्य आपल्याला पाहायला मिळते, माती पाहायला मिळते आणि या मातीबरोबर जी विविध प्रकारची खनिज संपदा आपल्याला पाहायला मिळते, या पाण्याबरोबर पावसाच्या पाण्याबरोबर वाहत्या पाण्याबरोबर हे तळ्यांमध्ये वाहत येतात आणि या ठिकाणी असलेल्या या पोषक द्रव्यांना अनुसरून तळी परिसंस्थेमध्ये सूक्ष्म हिरवी शेवाळांची भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली दिसते आणि या शेवाळांवर विविध सूक्ष्मजीव आपणास वाढलेले दिसतात. तळी परिसंस्थेचे उभे स्तर प्रामुख्याने प्रकाशाची तीव्रता म्हणजे प्रकाश किती मोठ्या प्रमाणात पडलेला आहे, त्या प्रदेशाचं तापमान, तळ्यातील पाण्याचं तापमान, पाण्याचा पडलेला दाब व प्राणवायूचा पुरवठा यावर निश्चितपणे आढळून येतात. आणि ज्या पद्धतीने तळ्यांमध्ये उभी स्तर रचना आपणास पाहता येते त्या पद्धतीने जलीय जीवांचे आडवे स्तरही आपल्याला तळी परिसंस्थेमध्ये निश्चितपणे पाहता येतात. तळी परिसंस्थेमधले आडवे विभाग किंवा स्तर आपण जर पाहिले तर त्याला पहिला विभाग म्हणलं जातं किनारी विभाग.
तळ्यांच्या किनारवर्ती प्रदेशामधलं पाणी आपल्याला उथळ असलेलं दिसतं आणि वरनं येणाऱ्या सूर्यप्रकाशामुळे पाण्याचा वरचा भाग हा तापतो आणि तो आपल्याला गरम झालेला दिसतो. आणि या पाण्यामध्ये म्हणजे वरच्या पाण्याच्या थरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाणही आपल्याला विपुल असलेलं दिसतं. या स्तरामध्ये मुळं असलेल्या वनस्पती आपल्याला मोठ्या प्रमाणात आढळून येतात. म्हणजे तुम्हाला कमळाचं फुलाचं उदाहरण माहिती असेल तर कमळाचं फूल हे वरच्यावर पाण्यावरती तरंगतं आणि त्याचे जे काही मुळं असतात ही पाण्यामध्ये खाली आपल्याला सुटलेली दिसून येतात. अशाच प्रकारच्या वनस्पतींची वाढ होते. कृमी, आळ्या आणि उभयचर प्राणी म्हणजे बेडूक हा उभयचर प्राणी म्हणून आपण ओळखतो. तो पाण्यातही राहू शकतो आणि पाण्याच्या बाहेर जमिनीवरही राहू शकतो. असे उभयचर प्राणी ह्या किनारी विभागामध्ये आपणास आढळून येतात. तळी परिसंस्थेमधील दुसरा विभाग तो म्हणजे उपकिनारी विभाग. यामध्ये 6 मीटर ते 10 मीटरपर्यंतच्या खोलीचा भाग येतो आणि या ठिकाणी जल वनस्पतींचे मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढ झालेली दिसते. याच्या व्यतिरिक्त मासे आणि खेकडे हे जलचर प्राणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि तळी परिसंस्थेमधला जो खाली तळाचा भाग आपल्याला पाहायला मिळतो त्याला खोल विभाग आपण म्हणतो. या ठिकाणी सूर्यप्रकाश जास्त मोठ्या प्रमाणात पोहोचत नाही आणि सूर्यप्रकाशाच्या कमतरतेमुळे वनस्पतींचं प्रमाण जे आपल्याला पाहायला मिळतं ते या खोल विभागामध्ये कमी कमी होत जाताना दिसतं. परंतु वनस्पतींचं प्रमाण जरी कमी होताना दिसतं, जलचर प्राण्यांचं प्रमाण कमी झालेलं दिसलं तरी इतर जीवाणू आणि विषाणू आणि सूक्ष्मजीव आपल्याला या खोल विभागामध्ये राहताना पाहता येतात. अशा पद्धतीने बघा एक चित्र दाखवलेलं आहे तुम्हाला. वरती बघा आजूबाजूच्या प्रदेशामध्ये थोडं थोडं गवत आलेलं आहे. ओके, वॉटर लिली म्हणजे कमळाचं फूल आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. बदक वगैरे दाखवलेले आहेत, मासे दाखवलेत मध्यवर्ती भागामध्ये आणि खालच्या भागामध्ये मात्र आपल्याला छोटे छोटे सूक्ष्मजीव या ठिकाणी दाखवलेले आहेत. उथळ तळी फारच अल्पकालीन असतात. मगाशी मी तुम्हाला मागच्या लेक्चरला सांगितलं होतं की काही ज्या परिसंस्था असतात ह्या अस्थिर स्वरूपाच्या असतात. त्यातली काही तळ्यांची परिसंस्था ही सुद्धा अस्थिर स्वरूपामध्ये आपणास पाहता येते. ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण पावसाळ्यात नद्यांना पूर आल्यानंतर या तळ्याचं अस्तित्व काही कालावधीकरता आपणास नामशेष झालेलं दिसून येतं. बऱ्याच वेळेला या तळ्यांमध्ये गाळ साचला जातो आणि ही तळी उथळ उथळ बनत जातात. प्रथम दलदलीमध्ये त्याचं रूपांतर होतं, त्यावर झाडे वाढतात आणि तळ्याचं रूपांतर नंतर जंगलामध्ये किंवा गवताळ प्रदेशामध्ये आपल्याला झालेलं दिसतं. मानव नंतर काय करतो, यातलं गवत आणि झाडं काढून टाकतो आणि हा तळ्याचा भाग ज्यामध्ये मातीची प्रमाण खूप चांगल्या पद्धतीचं असतं, सुपीक माती आपल्याला पाहता येते, त्यावरती आपल्याला शेती केलेली दिसून येते आणि म्हणून अशा पद्धतीमुळे तळ्यांची संख्या आपणास दिवसेंदिवस कमी कमी होत जाताना आढळून येते विद्यार्थी मित्रांनो. तर अशा पद्धतीने आजच्या या व्याख्यानामध्ये आपण आपल्या ई कंटेंटद्वारे या ठिकाणी परिसंस्थांचं वर्गीकरण, विषववृत्तीय कटिबंधीय जंगल परिसंस्था आणि तळी परिसंस्था अशा एकूण 3 मुद्द्यांचं संदर्भासह आपण स्पष्टीकरण केलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.